नमस्कार सगळ्यांना. चला आज आम्ही कुठं आलो तिथे आम्ही आलोय ड्रॅगन फ्रूटच्या शेतीत. ह्याला काट पण आहेत. हो लय काट ह्याच्या झाडाला हो का, त्या निवडुंगाच्या झाडाला कसं काट तसं काट आहेत काकी. काट लय असते आणि तोडताना टोचल्यावर काय खरं नाही. बघा हो का, ओरिजिनल आणि सेंद्रिय पद्धतीचं ड्रॅगन. हो बिना केमिकलचं, औषध न मारलेलं, औषध म्हणजे केमिकलचं औषध नाही, सेंद्रिय शेतीवरच. मला वाटतं ह्याच्या आधी आमच्या ह्यांनी काढलेला व्हिडिओ हा का. ह्याला ही कळी आहे ती काकी. कळी बघा ना कसली आली त्याला फुल आलंय ही हो का, ही कळी आणि नंतर ती तयार होते फुल. दोन आले ते हो का. ह्याला इथे एक इथे तोडायची राहिले ती, म्हणजे तोडायचं चालू आहे. माणसं पुढे तोडतात. 4 एकर आहे. हो अक्क लय मेहनत करावं लागत. आम्ही ह्याच्यात बघतो सकाळ पांढरं शुभ्र नसतं उमललेलं, सकाळी उमललेलं. रोजची रोज उमालतं का आणि परत मिटतं का? एकदा उमललं की ते मिटलं हो का, सकाळचं उमलतं का? होय. म्हणजे त्याची पण लगा येत आहे की मग. मैत्रिणींना काय नाही, आम्ही आमचं बाप्पू आहेत ना, बापूंच्या दाजींच्या रानात आलोय. आत्याच्या रानात आलोय, आत्याच्या मुलाच्या. हा बरेच दिवस झाला आमचं. त्यांनी असे गेल्या वर्षी फोन करायचा तुम्ही या पण रानच कुठे माहित नव्हतं. रेशमल म्हणलं आता आज मी फोन आल्यावर काकींचा म्हणलं कुठे रान काय माहिती, तर रान आयच्या रानाच्या पुढे. अहो मी म्हणते हिथच आहे. त्यांनी गेल्या वर्षी व्हिडिओ काढलेलं, त्यांनी ह्यातलंच व्हिडिओ काढलं होतं. हिथलंच कशाची रोप लावलं येतात का मावशी? ही येत आहे का? अहो मी 2 लावत पण याय नाही की. मला 2 आणून द्या मावशी. बर चालतंय. मला हाक मारा तिथं, मी तिथं नाही येते. अहो मी 2-3 वेळा लावली पण माझी आलीच नाही ती. हे काढून टाकावं लागतं ना. काढतो एवढं कधी काढत बसायचं, ते मनाने पडतं. इथं पण भरलेले तोडले हो काही. असं इकडं गडी आहे तोडायला, सतत चालू आहे ही तोडाय. पण गवत ही आहे का बघा ना, सगळं गवत ही काढून टाकलेलं आहे. असं ही कॅरेटाच्या 3 राशी भरायच्यात, लहान मोठं होय. कांद्यासारखंच भरायचंय. कुठलंही काम सोपं नाही शेतकऱ्याचं. या माहितीत येते त्या, म्हणजे आता माझा व्हिडिओ जे ताईसाहेब बघते ते त्यांना माहिती, जर्मनीला आपला मसाला वगैरे जातो. नयनताईला हा नयनताईच्या मम्मीचं रान आहे. आणि आबाळ तेवढं आलं डोक्यावर. लगेचच येत आहे. आणि आमचं घर तिकडे लागलं टिपकायला. जाऊ की घरी गेले की ह्यांना लगेच हाकलायचंय. ह्यांनी लय घरचा दोसरा काढलाय ह्यांना. आम्हाला घरी जायचंय, आम्हाला घरी जायचं. अरे तुम्ही घरी जायचं आलाय की म्हणतोय महिनाभर राहून, पण आलाय तर राहणार पाहिजे नीट. तो तिकडून पाऊस आला नीट आले आमच्या. अयो 3-3 दिवस राहते की. आता माझं काय झालं, 2 दिवस तर झालं आलेली मी. ड्रॅगन खायला गेलो आणि मध्येच पाऊस आला आणि गाडी चालवाय येई नाही. गाडी चालवाय आमची इतकी घसरते की वापस नाही काय. चित्र आपदा घरी जाऊन पाय धुव चला. दीदीने घेतली बर का पुढं, पण हा चला. आणि पाऊस येईल नाही तर गेला आबा. तिकडे आलो होतो यालजाच्या वस्तीच्या तिकडे रान आहे ना. ही दीपकचं जुनं घर आहे आणि त्यांची ही मका. बसा बाया या. हळूच हळूच. तुम्ही दोघी जा पुढं, मी तुमच्या गाडीच्या मागे असते. कारण का तुम्ही गाडी असत तर मी घरी जाईन. पहिल्यांदा जण काय गाडी, पहिल्यांदा जण काय गाड्या अपघात झाली बाबा. हौसच पिटली यांची. चला फक्त ह्याच्यावर अण्णा आणि ज्ञानेश्वरीच गाडी नेऊ शकते. घसरण. चला हळू घे, हळू इथनं जातील खाली, पुढं घे. हा जा आता, आता नाही जात कुठं. आलू बाया एकदाच घरी.
इथनं घे हळू तू इकडून वरून घे हा. आणि शँडल घातलाय आणि कशाला कसं वाटलं कसं वाटलं रोज रानात लावाय पाहिजे तुम्हाला असं जेसीबीच लावा लागेल नवऱ्याला एक मागणं बाय पुढे गेली की जेसीबी मागणं आता काय हो कसं झालं नुसते वावरात जाऊन आले तुम्ही आणि पाऊस आला हो का वर ते का ही चालली घरी आणि परत वारं सुटलं आणि परत पाऊस यायला लागला आणि दीदीला आणि गणेशला काय जाऊ वाटा नाही आणि काकीला काय राहू वाटा नाही काकीला काय दमत निघा नाही काकीला कवा घरी जाईन कवा घरी जाईन अशी नुसती बघ पळतच लागली बाय हो का गाडीवर पोर अशी हिंडते बाय गाडी बदली हा ही दीदीने तर चप्पल नाही घातली तरी मम्मी पार गाडी चालू करून नाही अण्णा ती बॅटरी भिजते टिपक टिपक चालू इथं काहीतरी अरे काहीतरी झाक ना त्याच्या खाली मांड हो हो आता काकींनी यांनी रेशमानी यांनी मंडई भाजी दिली आणि तुम्हाला घरी गेले होते सगळं दाखवण करून खा इथं काय आता सवड नाही सराट्याची भाजी दिली चपात्या दिल्या टाकावं लागेल अगं दिगीत नको राहा घेऊ दे हातात तिथे काय अडगत करते या पावसाला जोर आलाय दुसरं काय नाही पाऊस येतोय आता दुसरी खाली निधे आणि काय राहिलं असलं तर मी उद्या लगेच घेऊन येते मागणं मी घेऊन येते उद्या काय राहिलं असलं तरी हवा भरा जाताना चला भैया गेली कालवा बदच नाही यांचा नुसता आमच्या अण्णाने तर काही केस काढ बघा पोराने तुमच्या केस कसली काढाय तो का पण फोडली कोण काढायची तो का हो का बस का काय मला तर पटा नाही अजून काय आता घेऊन हिंडतात काय काय करताय ती गेल्या त्या राहून द्या लावा इथं आपलं दारात आता आणि चला ती कपडे नीट ठेवू आपली पालखीच्या कपड्यात धुतलेला ढिगारा 2 दिवसाचा असा फेकलाय नुसता आता ही नीट घड्या घालायच्या त्या आणि नीट कपाटात ठेवायच्या ती साऱ्या घरात कपडेच झाल्यात आमची अशी वाळू घातल्यात आम्ही कुठं पण बघू कसं दिसतंय अण्णा काय मला केसच पटा नाही पण नको राहून दे बरं कसं तुला वाटन तसं कर बाबा आता काय तुमची फॅशन एक जण म्हणली तू गेलती का कॉलेजला का वा तुला कॉलेजला नाही गेली त्यामुळे तुला काय कळायचंय फॅशन कॉलेजची फॅशन काय असते ती नाही अण्णाला म्हटलं कसली केस कापल्यात ती एका बाईंनी कमेंट केली तुला काय माहिती काय कळतं तू काय कॉलेजला गेली का ती कॉलेजची फॅशन तसलीच असते बरं असं चला आता ही ठेवू दे नीट नीट का आमचा राहडा नाही तर आम्ही साऱ्या ह्या राहड्यातच आहे 3 दिवस झालं